तुम्हाला माहितीये गहू आपल्या जेवणात, आपल्या ताटात आला कसा? त्याच्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. 1972 हे वर्ष आपल्या महाराष्ट्राच्या रादर भारताच्या 4-5 स्टेटच्या इतिहासात भरपूर महत्वाचं आहे बघा. भरपूर महत्वाचं आहे. का माहिती? 1972 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये. दुष्काळ म्हणजे काय? 1971 ला पाऊस कमी झाला, ऑलरेडी दुष्काळात होते. 72 ला पाऊस जवळजवळ झालाच नाही. 4-5 स्टेटमध्ये, महाराष्ट्र आणि आजूबाजूचा, इव्हन थोडाफार उत्तर प्रदेशचा सुद्धा, राजस्थान, गुजरात, MP, आंध्र प्रदेश, कर्नाटका, पूर्ण तेलंगणा, ह्या सगळ्या स्टेट्समध्ये पाऊस झालाच नाही. आता त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला बघा. त्यावेळेस महाराष्ट्र किंवा पूर्ण भारत हा शेतीप्रधान देश होता. शेती हा आपला मुख्य व्यवसाय होता आणि त्याच्यातूनच आपलं इन्कम व्हायचं. ही एक गोष्ट. दुसरं, शेतीतलं जे इन्कम आहे आपण डायरेक्ट खात होते, राईट? आपलं उदरनिर्वाह होतो त्याच्यातून. तिसरं, पाणी, म्हणजे ह्या गरजेच्या गोष्टी आहेत, त्याच्यातूनच आपलं इन्कम होत होतं आणि त्याच आपल्याला मिळायला नाही. 1972 मध्ये पाण्यासाठी भटकत होते लोक, भरपूर दूर दूरपर्यंत जायचे पाण्याच्या शोधात आणि अशी वेळ यायची की पाणी मिळायचं नाही. सो विना पाण्या वाचून लोक मेलीत, अन्न वाचून लोक मेलीत. किती काळ जगणार आहे पाणी आणि अन्न दोन्ही नसेल तर? आता त्यावेळेचा जो आकडा आहे गव्हर्नमेंटचा, तो आहे 70,000. फक्त महाराष्ट्रात 70,000 लोक मेली. हा गव्हर्नमेंटचा आकडा आहे आणि त्यातच लिहिलेलं आहे की त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतो, कारण माहितीच नाही. काय काय एकदम दूरदराज एरियामध्ये, त्यावेळेस काय आपला मोबाईल नव्हता, लगेच लाईव्ह कॅमेरावाले नव्हते. ओके, त्यावेळेस भरपूर गरिबी होती. त्यामुळे जे पत्रकार होते, जे लिहून आणायचे चिठ्ठ्या, ते काय मोजकेच होते. त्यांनी सगळीकडून चिठ्ठ्या नाही आणल्या. ओके, तर त्यावेळेस काय झालं, मग प्रश्न पडला. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, आपले यशवंतराव चव्हाण आपले मुख्यमंत्री होते. त्यांना प्रश्न पडला की आता आपण काय करायचं. मग त्यांनी बाहेरच्या देशांकडे मदत मागायला सुरुवात केली किंवा विचार करायला सुरुवात केली की आपण कोणाकडून मदत घेऊ शकतो किंवा काय खाल्ल्याने आपल्या लोकांची भूक जास्त वेळ थांबेल. मग अशा रीतीने 1960 आणि 70 तुम्ही चेक करा बघा. 1960 आणि 70च्या काळात त्याच्यानंतर गहू मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आला. का माहितीये? गव्हामध्ये एक प्रॉपर्टी आहे, त्याला ग्लुटन बोलतात बघा. ग्लुटन, हे जे ग्लुटन आहे गव्हामध्ये जे आहे, ग्लुटन म्हणजे बघा आता ग्लू म्हणजे काय? चिकट. आपण ग्लूने चिटकवतो ना, डिंकाला ग्लू बोलतात इंग्रजी लोक. तर त्याच्यानुसारच आला हा शब्द ग्लुटन. चिकट पदार्थ असतो गव्हामध्ये. तो जो चिकट पदार्थ आहे, आपण त्याला मैदा बोलतो, प्युअर मैदा. तो चिकट पदार्थ बघा, शेवया अशा लांब लांब होतात किंवा पावासाठी. सो हा जो मैदा आहे, हा मैदा किंवा ग्लुटन जास्त वेळ देतो पचण्यासाठी. त्याच्यामुळे भूक जास्त वेळ शमते, जास्त वेळ. त्यावेळेस प्रॉब्लेम का होता? खाण्याचा. मग गव्हर्नमेंटनी खाणं दिलं, पण ते जास्त वेळ पोटात टिकलं पाहिजे. नाहीतर भात जर दिला असता तर भात काय लगेच निघून जातो पोटातून, लगेच 2-4 तासात आले असते लगेच, आम्हाला जेवायला पाहिजे. त्याच्यामुळं गहू मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आला आणि गहू जर खाल्ला तर पोटात भर पडते आणि परत अन्न मागत नाही माणूस जास्त वेळ. पचायला वेळ लागतो त्याला, कारण ते ग्लुटन चिकट पदार्थ आपल्या आतड्यांना पचायला अवघड असतो. आजही बघा पिझ्झा खाल्ला, मैदा खाल्ला तर अवघड होतंय पचायला, बरोबर? दुसऱ्या दिवशीपर्यंत निघत नाही. ओके, आता हे ग्लुटन बघा किती खतरनाक आहे आपल्या शरीरासाठी. परदेशी लोकांसाठी ते योग्य होतं, कारण तिकडे एनर्जीची जास्त गरज आहे. त्यांचे जे आतडे आहेत पचण्याची जे क्रिया आहे त्यांची फास्ट होते किंवा ते स्ट्रॉंग आहे. ते नॉनव्हेज खातात, भरपूर काय काय खातात, कारण तिकडे थंडी आहे जास्त. त्यांना एनर्जीची गरज आहे, त्यांच्या चुकी नाही येतात. एनर्जीची गरज असल्यामुळे ते असे पदार्थ खातात की ज्याची जास्त एनर्जी असते. आपला प्रॉब्लेम तोच झाला. ह्या ग्लुटननी आपल्या ताटात जागा मिळवली गव्हाच्या स्वरूपात. त्याच्यानंतर त्याच्या अलाइड जे पदार्थ होते, पाव. आता मुंबईमध्ये आम्ही बोलतो पाववाले, कोणाला म्हणजे जे गोव्यावरून आले लोक, ते म्हणजे पोर्तुगीज लोकांनी पाव घेऊन आले थोडक्यात, आणि तिथल्या लोकांना सवय लावली पावाची, आणि नंतर तो पाव पूर्ण पसरला पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रात आणि देशात. सो हा जो पाव आहे हा ग्लुटनचा बनलेला असतो. आता जर पाव बनण्याची प्रक्रिया जर शोधली, युट्यूबवर पण शोधा, 2 आठवडे लागतात बाबा, सडवतात ते अक्षरशः.
2 आठवडे सडलेलं, आठवडा 2 आठवडा सडलेलं ते त्याचा पाव बनतो आणि आपण ते खातो. बेकरीमध्ये जे बनवतात ना पाव, एकदा प्रोसेस बघायचा प्रयत्न करा, खाणार नाही तुम्ही पाव. मी सांगतो तुम्हाला, खाणार नाही. एवढी बेकार प्रोसेस आहे पाव बनवण्याची. याच्यामुळे मोठे प्रॉब्लेम काय झाले माहिती, ग्लुटनमुळे कोलेस्ट्रॉल, मोठापा, त्याच्यानंतर काय मैद्यातून फक्त ग्लुकोज भेटतं, म्हणजे फक्त एनर्जी भेटते, बाकीचं काही भेटत नाही. मग डेफिसिट होत गेलं, बाकीचे जीवनसत्व काहीच भेटत नाही. त्याच्यामुळं लठ्ठपणा वाढला, त्याच्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढलं, त्याच्यामुळे बीपी झाला, डायबिटीज झाला. सगळ्या रोगाचं कारण ते. लक्षात घ्या, ग्लुटन. आता तुम्ही विचारणार सर मग खायचं काय? अरे जे आपले अँसेस्टर, जे आपले पूर्वज 1972च्या अगोदर खात होते ते खा ना. ज्वारी खा, बाजरी खा. आपले कोकण पट्ट्यातले बांधव त्यांनी ब्राऊन राईस, जो जुना ओरिजिनल वाला राईस, तो खा. आत्ताचा राईस नका खाऊ, त्याच्यातलं सगळं. आणि त्याच्यावरती मला सांगतो, राईस करण्याच्या अगोदर अर्धा तास पाण्यात भिजवा. ओके, त्याच्यावर घातक असं केमिकल असतंय, ज्यावेळेस ते बनतंय ते अर्धा तास पाण्यात भिजवा, ते निघून जाईल आणि त्याच्यानंतर खा. लक्षात घ्या, तुम्ही सर्च करा गुगलवर, पाहिजे तर. घातक केमिकल असतं. आता समाजावर किंवा प्रथांवर काय परिणाम झाला बघा या दुष्काळाचा. ज्यावेळेस आता त्याच्यानंतर 72च्या दुष्काळानंतर ज्या लोकांच्या घरी कुणी पाहुणे आले त्यांना जास्त खाऊ घालण्याची पद्धत चालू झाली. ओके, एकतर जेवण्याचा आग्रह करण्यात आला, जेवायला बसा, जेवा. त्याचं पोट भरलेलं असतं तरी जेव, कारण खायला भेटत नव्हतं. मग आता भेटते तर खाऊन घे. ओके, हा प्रश्न होता. मग जेवायला बसवण्यात आलं, त्याच्यानंतर जास्त वाढण्यात आलं, घ्या. आता काहीतरी आठवतंय, आपण तेच करतोय. ही जी पद्धत आहे ती पद्धत 72 नंतर जास्त प्रिव्हिलिंग झाली. आपल्या ताटात गहू आला, भरपूर लागण तेवढा, ग्लुटन आलं. आपले जे मेन पदार्थ होते, ज्वारी, बाजरी, कोणी विकत घेत नाही आता. आणि जे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी, भरपूर गरजेचं आहे, त्याच्यात जास्त जीवनसत्व असतात, प्रोटीन असतंय, भरपूर काय काय असतंय, पोटॅशियम असतंय, झिंक असतं, ते आपल्या शरीराला भरपूर गरजेचं आहे. पण आपण अडकलोय कुठं? ग्लुटनवर. तिथून निघा. ते इंग्रजांचं खाणं आहे, गोऱ्या लोकांचं खाणं आहे, आपलं नाहीये. पैसे तिकडे जात आहेत सगळे पिझ्झाचे आणि बर्गरचे. ओके, आता पद्धत कशी पडली बघा. मग त्याच्यानंतर जी पिढी आली, बरेचसे आपले जीन्स जे असतात ना ते कॅरी करतात. पद्धती लक्षात ठेवा, बऱ्याचशा गोष्टी कॅरी करतात, मेमरीज कॅरी होतात. त्याच्यामुळे ती पद्धत चालत 72 नंतर एकदम एवढी प्रिव्हेलिंग झाली की प्रत्येक माणसाला जेवणाचा आग्रह करण्यात आला, प्रत्येक माणसाला जास्त वाढण्यात आला. आता विचार करा, त्यावेळेस ते योग्य होतं, आज योग्य आहे का? आज कोणाच्या घरी खायला नाहीये का? कोणाला खायला भेटत नाहीये? त्या रस्त्यावर भरपूर, त्यावेळेस हॉटेल्स नव्हते. मला आठवतंय लहानपणी फक्त चहाचं हॉटेल होतं, तिथे बाकीचं काहीच भेटत नव्हतं, ओनली टी. म्हणजे त्यावेळेस गावात सुद्धा खायची व्यवस्था नव्हती. आज पावली हॉटेल्स आहेत. तर इंडियाची ती संस्कृतीच नव्हती, हॉटेल ही संस्कृती. कारण कुणाच्याही घरी कोणीही जेवण करायचं, जेवण देणं हे दान मानलं जायचं, अन्नदान. आपली पद्धतच नव्हती, ही इंग्रजांची पद्धत आली, हॉटेलची पद्धत. बट एनिवेज, आता कोणी उपाशी मारणार नाही एवढं लक्षात ठेवा. प्रत्येकाकडे खायला भरपूर आहे, त्याच्यामुळे खाणं जेवायचा आग्रह करा की जेवा, जेवण नसेल केलं तर जेवा, पण भरपूर जास्त वाढू नका, प्रॉब्लेम करू नका. आपण त्यांना आजार देत आहोत एवढं लक्षात ठेवा. आजार, आपल्या पाहुण्यांना आजारी पडण्याचं कारण आपण बनू नये. ते मी तर बोलेल ते पाप आहे थोडक्यात, आपण करतोय ते थोडक्यात चुकीचं कृत्य आहे की जास्त वाढून त्यांना जास्त बळजबरी खाऊ घालणं. आता दुसरी गोष्ट एक, चहावर बोलीन मी, कारण चहा आणि हे ग्लुटन याच्यामुळेच आपल्याला हे जे गोरे लोक आहेत किंवा आता सध्या अशी फॅशनली पैसेवाले, म्हणजे थोडक्यात काय बोलू आपण त्यांना, खात्या पित्या घरचा वाटला पाहिजे विसरलो होते मी टर्म ती. म्हणजे आपल्या डोक्यात असंच आहे, थोडासा शरीर बलदंड पाहिजे, बलदंड नाही, जाड पाहिजे, जाड फुगलेलं पाहिजे. कशासाठी? खात्यापित्या घरचा वाटला पाहिजे ना. अरे पण खात्यापित्या घरचा वाटला तर त्याला मग खात्यापित्या घरचेच रोग होतात. मोठ्या लोकांचे काय रोग असतात? प्रत्येकाला शुगर आहे, बीपी आहे. ओके, हे सगळे प्रॉब्लेम्स
किंवा त्यांचं कोलेस्ट्रॉल मेंटेन होत नाही, कोलेस्ट्रॉलची लेवल हाय होते. हे सगळे प्रॉब्लेम्स सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे होतात, जागेवर बसल्यामुळे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते काम कमी करतात, शारीरिक कष्ट कमी करतात आणि खातात भरपूर, कारण खायला भरपूर असतंय. गोड भरपूर खातात, भरपूर ग्लुटन खातात, पाव वगैरे बिस्किट भरपूर आवडतंय त्यांना. त्याच्यामुळं श्रीमंत व्हा, पैसेवाले व्हा, मी ते बोलत नाही. खात्या पिते घरचे व्हा, पण काय खायचं ते बघा. चांगलं का, सुपर फूड्स का. जर पैसा आला तर सुपर फूड खा ना, कोण थांबवतंय तुम्हाला. सुपर फूड काय ते सर्च मारा. बदाम खा, कडधान्य खा, चांगले फळं खा, सगळ्यात महत्वाचं. आता तुम्हाला सांगितलं चपाती ऐवजी काय खायचं सांगितलंय तुम्हाला, ज्वारी आणि बाजरी. आणि आपल्या कोकण पट्ट्यातल्या बांधवांना सांगितलंय ब्राऊन राईस, किंवा आपला जो ओरिजिनल राईस होता जुना. आजोबांना विचारा, पंजोबांना विचारा असतील तर, की त्यावेळेस तुम्ही कोणता राईस खात होते, तो राईस खा. प्रोसेसवाला खाऊ नका. आता चहा, घरी आलेल्या पाहुण्याला चहा करणं बंद करा. ही जी पद्धत आहे ना, ती सध्या बंद करा. आता बस झालं. याच्यातून आपण त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, मोटापा सगळं देतोय त्या चहातून. बघा, चुकीचं काम करतोय आपण. त्याच्याऐवजी एक केळी खायला द्या ना, एकच केळी. तो बसेल, आपल्याबरोबर बोलेल. चहाचं एकच कारण आहे का, माणूस आपल्या जवळ येऊन बसून बोलला पाहिजे. कुठलंही फळ त्याला खायला द्या, फळाहार. बघा, आता तुम्ही जर एकदम जुन्या काळात जाल तर फळं आणली जायची, राजे लोक फळं द्यायची, चहा नव्हती देत. चहा तर आता इंग्रजांनी आणला, त्यांना विकायचा होता म्हणून आपल्या सवय लावली. फ्रीमध्ये अगोदर देऊन देऊन नंतर आपल्याला सवय लावली. ठीक आहे, आपण आता त्यात जात नाही. पण चहा देऊ नका, किंवा तुम्हीही पिऊ नका. तुम्ही त्यांच्या बरोबर मग 10-10 कप होतात आपले दिवसातून, बरोबर. तो निसर्गाचा संदेशवाला व्हिडिओ ऐका. निसर्गाला आपल्याला भरपूर काय काय सांगायचं आहे म्हणून केलाय तो. ऊस, साखर किती खतरनाक. डिटेलमध्ये सांगेल मी तुम्हाला काय करते साखर आपल्या शरीरामध्ये, मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा, पटतंय का, लक्षात घ्या. चपाती शक्यतो ताटातून काढून टाकली तरच बरी होईल. त्याच्याऐवजी ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, नाचणीची भाकर, किंवा ब्राऊन राईस, किंवा जुना जो राईस आहे आपला, तो आणा ताटामध्ये. बघा, तुमचे हे जे डायबिटीजचे प्रॉब्लेम, हे जे तुमचे हाय कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम, मोटापेचे प्रॉब्लेम, आजारी पडण्याचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. आणि ही पद्धत सोडा, आग्रह करण्याची ती वेळ आली आता. आग्रह करण्याची पद्धत सोडा. जेवणाचा आग्रह करा, पण जेवणात जास्त वाढू नका. पोट फुटेल असं करू नका. त्याच्यावरून एक लक्षात आलं, इकिगाय म्हणून एक बुक भरपूर फेमस झालं आता. बघा, इकिगाय जॅपनीज बुक आहे. त्याच्यामध्ये त्या लेखकाने एक संशोधन केलंय. जपानमध्ये बरेचसे गाव आहे, पूर्ण पट्टा आहे. त्या गावांमध्ये मिनिमम म्हणजे सरासरी एज हे 80 ते 125, म्हणजे 80 ते 125 वर्ष. 100 वर्ष तर इझिली भरपूर मिळतील तुम्हाला. 100 वर्षाचे लोक म्हणजे 125 वर्षापर्यंत लोक जगतात. मग त्यांना प्रश्न पडला की हाही कसे. त्याच्यात असं जाणून आलं त्याला, किंवा त्याच्या स्टडीमधून असं बाहेर आलं की ते ज्यावेळेस जेवतात, केव्हाही ते कुठलाही मील घेतील, त्यावेळेस ते 30% आपलं पोट खाली ठेवतात. म्हणजे 70% पोट भर जेवतात, पोट भरून जेवत नाही. हा इकिगायचा संदेश आहे, एवढा एकच. पोट भर जेवा, पोट भरून जेवू नका. ज्यावेळेस तुमची भूक थांबेल त्यावेळेस थांबा. 30% शक्यतो पोट खाली ठेवा. एवढा एकाच पॉईंटमुळे त्यांचं वय जे आहे किंवा आयुष्य आहे वाढलं, 100च्या वरती गेलं त्या लोकांचं. बघा, पटतंय का. जेवणाचा आग्रह करा, जेवताना आग्रह करू नका जास्त वाढून. चहाचा आग्रह करू नका, फळं द्या, एक केळी द्या, चहापेक्षा स्वस्त पडेल. आणि जर याचा अवलंब कराल तर नक्कीच आपण डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हे जे रोग आहेत, मोटापा, यांच्यापासून नक्कीच सुटका मिळेल. बघा, धन्यवाद.